नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी यूट्यूबर गुरु। ज्या चॅनलमध्ये तुम्हाला यूट्यूब विषयी नवनवीन गोष्टी शिकवल्या जातात, सांगितल्या जातात आणि वेगवेगळ्या टिप्स वगैरे या चॅनलद्वारे तुम्हाला यूट्यूबबद्दल सांगितल्या जातात। तर सगळ्यात महत्त्वाचा आजचा टॉपिक आपला या व्हिडिओमध्ये आहे की 1000 सबस्क्रायबर तुमचे झालेले आहेत पण तुमचा वॉच टाईम वाढत नाही। तर त्याच विषयी आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आपला वॉच टाईम कसा झपाट्याने वाढेल यावरती हा व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो। तर व्हिडिओ संपूर्ण बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला तुमच्या चॅनलवरती 100% फायदा होईल आणि झपाट्याने तुम्हाला वॉच टाईम वाढवायसाठी मदत होईल मित्रांनो। तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, बघा आपला सबस्क्रायबर जे आहेत ते आपण सांगून का होईना आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतात। सांगून म्हणजे काय, आपण जर नवीन चॅनल चालू केला तर आपण लगेच कोणाला तरी त्याचा फोन घेतो किंवा त्याला सांगतो, भाई बाबा माझा हा जो चॅनल आहे आणि याला सबस्क्राईब कर। असं करून जे मित्रमंडळी, पाहुणे वगैरे कोणी असेल तर सबस्क्रायबर हे झपाट्याने वाढून जातात, 1000 सबस्क्रायबर होतात। परंतु सगळ्यात महत्त्वाचं, हे जे सबस्क्रायबर आहेत हे तुमचा व्हिडिओ बघत नाही। कारण का माहिती आहे का, तुम्ही जर तुमचा जो सबस्क्रायबर आहे तो तुम्ही सांगून केलेला आहे, त्यांनी स्वतःहून तुम्हाला सबस्क्राईब केलेलं नाही। सबस्क्रायबर म्हणजे काय, जर तुमचा एखाद्याला व्हिडिओ आवडला आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे तुमचे व्हिडिओ त्याला नेहमी आवडत असतात तर तो काय करतो, तुम्हाला सबस्क्राईब करून घेतो की आपल्याला यांचे व्हिडिओ आवडतात म्हणून आपण याला सबस्क्राईब करून घ्यायला हवं आणि हे ज्यावेळेस व्हिडिओ टाकतील त्यावेळेस आपल्याला ते व्हिडिओ दिसायला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला ते सबस्क्राईब करून घेतात। पण आपण काय करतो की आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे असतात, मग आपण काय करतो, मित्रांचे, पाहुणे रावळे जे असतील ते त्यांचे मोबाईल घेतो किंवा त्यांना सांगतो की माझा असा चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि ते आपल्या प्रेमापोटी ते सबस्क्राईब तर करून घेतात। परंतु आपले जे व्हिडिओ आहेत ते बघत नाही आणि बघितलं नाही म्हणून काय होतं, आपल्या चॅनलवरती सुद्धा सबस्क्रायबर किती आहेत आणि ते सबस्क्रायबर आपला व्हिडिओ बघतात की नाही त्याच्यामुळे सुद्धा आपला चॅनलवरती बॅड इम्प्रेशन पडतं, बरोबर। तर मित्रांनो, सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं असं आहे की सबस्क्रायबर तर पूर्ण होतात परंतु आपला वॉच टाईम हा होत नाही। तर वॉच टाईम आपल्याला कसा वाढवायचा याचा मी एक टॉपिक तुम्हाला सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे आणि त्याची स्ट्रॅटर्जी सांगणार आहे की आपल्याला वॉच टाईम कसा वाढवायचा आहे। ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, बघा आपल्याला जर वॉच टाईम वाढवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला एक मुद्दा सांगतो। वॉच टाईम म्हणजे काय, खूप लोकांना वॉच टाईमच कळत नाही की वॉच टाईम कसा किंवा काय असतं ते। वॉच टाईम म्हणजे काय, तुमचा व्हिडिओ लोक किती वेळ बघतात। समजा तुमचा 10 लोकांनी 10 मिनिटाचा व्हिडिओ बघितला तर तुमचे 100 मिनिटं कंप्लीट होतात। तर असं तुम्हाला 365 दिवसामध्ये 4000 वॉच टाईम हा कंप्लीट करायचा असतो, तेव्हा कुठे आपला चॅनल जो आहे तो मॉनिटाईज होतो। हा मेन टॉपिक आहे की आपला चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम हा कंप्लीट झाला पाहिजे लास्ट 365 दिवसात। आता खूप लोकांना हे पण माहीत नाही की त्यांना फक्त असं माहिती आहे की 365 दिवसातच आपला जो चॅनल आहे तो मॉनिटाईज होतो, म्हणजे लास्ट 365 दिवस हे ते ग्राह्य धरत नाही, ते फक्त 365 दिवस धरतात, म्हणजे 1 वर्ष। समजा त्यांना असं वाटतं की 1 वर्षामध्ये जर आपण हे जे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम जर नाही केला तर आपला चॅनल मॉनिटाईज होणार नाही किंवा पुढे प्रॉब्लेम येईल, असं नसतं मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचं, यूट्यूबने काय शब्द वापरला आहे, लास्ट 365 दिवस। लास्ट 365 दिवस म्हणजे पहिला 1 दिवस कमी होणार, पुढचा 1 दिवस वाढणार, अशा पद्धतीत तो वॉच टाईम काउंट केला जातो। त्यामुळे तुम्ही 1 वर्षात तुमचं मॉनिटाईज करा किंवा 2 वर्षात करा किंवा 3 वर्षात करा। कधी कधी तुम्हाला तुमचा जर व्हिडिओ चांगले असतील, कंटेंट चांगला असेल तर 100% तुमचा व्हिडिओ 1 वर्ष पण लागत नाही, अवघ्या 5-6 महिन्यात तुमचा चॅनल जो आहे तो मॉनिटाईज होऊ शकतो। काही लोकांचे चॅनल 2-2 महिन्यात पण मॉनिटाईज झालेले आहेत, काही व्हिडिओ व्हायरल गेल्यामुळे। तर त्या गोष्टी सोडून द्या, आपल्याला मेन मुद्दा काय आहे आपला, की आपल्याला जर आपला चॅनलवरती वॉच टाईम वाढवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या चॅनलवरती वॉच टाईम वाढवण्यासाठी शॉर्टपेक्षा जास्तीत जास्त आपल्याला मोठा व्हिडिओ असणं गरजेचं आहे। साधारणतः 3 मिनिटं किंवा 5 मिनिटाच्या पुढचे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण त्यावरती आपला वॉच टाईम हा झपाट्याने वाढत असतो। आता तुम्ही म्हणशाल मग शॉर्ट कशासाठी दिलेला आहे,
तर शॉर्ट पण टाका, शॉर्टला प्रॉब्लेम नाही, पण शॉर्टवरती फक्त तुम्हाला ट्रॅफिक आणण्यासाठी मदत होऊ शकते. ट्रॅफिक म्हणजे का, की शॉर्टमुळे लोक तुमच्या चॅनलवरती येऊ शकतात आणि जास्तीत जास्त लोक तुमच्या चॅनलवरती आल्यानंतर ते सबस्क्राईब करू शकतात आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुमचा मोठा व्हिडिओ ते बघण्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल, म्हणून पण शॉर्ट टाका. परंतु वॉच टाईमसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो कमीत कमी 5 मिनिटं किंवा 10 मिनिटाच्या आसपास व्हिडिओ असेल तर चांगला आहे. ओके, आता दुसरी गोष्ट बघा, वॉच टाईम जर सगळ्यात महत्त्वाचा कोणत्या व्हिडिओवर येतो हे मी तुम्हाला आता सांगितलं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही दररोज व्हिडिओ हा अपलोड करायला शिका. जास्तीत जास्त तुमचे व्हिडिओ असेल तर जास्तीत जास्त तुमचा वॉच टाईम वाढणार आहे. तुम्ही असं जर केलं की 1 महिन्याने 1 व्हिडिओ टाकला तर कदाचित असं होईल की वॉच टाईम लवकर वाढणारच नाही. जितके तुम्ही व्हिडिओ टाकत जाणार तेवढा तुमचा वॉच टाईम हा काउंट होत जाणार, तेवढा तुमचा व्हिडिओवरती जे वॉच टाईम येतो तो जास्तीत जास्त वाढणार. ओके, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओवरती आपल्याला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्याला टाकावं लागणार आहे आणि ते पण लॉंग व्हिडिओ. शॉर्ट व्हिडिओ पण टाकू शकता, पण लॉंग व्हिडिओ हा वॉच टाईम वाढवण्यासाठी मदत करतो, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त हे लॉंग व्हिडिओ हे टाकायला पाहिजे. ओके, आता त्यानंतरचा जो टॉपिक आहे बघा, ज्यावेळेस आपण आपला जो लॉंग व्हिडिओ आपण तयार करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की थंबनेल वगैरे व्यवस्थितरित्या त्याच्यावरती बनवायचे आहेत. कारण ज्या पद्धतीने तुम्ही थंबनेल बनवणार आहात तर थंबनेल हा अट्रॅक्शन असतो, CRT हे आपला क्लिक थ्रू रेट हा वाढवत असतो आणि त्याच्यानंतर आपला जर थंबनेल व्यवस्थित नसला तर त्याच्यावरती लोक क्लिक करणार नाही. तुम्ही किती व्हिडिओ बनवले तरी तुमचा थंबनेल वगैरे क्लिकेबल नसल्यामुळे लोक त्यावरती येत नाही, अन्यथा व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे वॉच टाईम वाढत नाही. त्यामुळे तुम्हाला त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल असा आहे की तुमचा जो थंबनेल आहे तो अट्रॅक्टिव्ह पाहिजे. त्याच्यावरती जे तुम्ही टेक्स्ट लिहिणार आहेत ते बोल्ड अक्षरात आणि मोजक्या शब्दात तुम्ही लिहायचे आहे. असं खूप काही भरून ठेवायचं नाही की जेणेकरून खूप लिहिलेलं असतं आणि आजकाल लोकांना वाचायला वेळ नाही की थंबनेलवरती काय लिहिलेलं आहे. त्यांना 2-4 शब्द वाचले कळलं तर ते क्लिक करणार, अन्यथा तुमचा स्लाइड होणार व्हिडिओ. ओके, तर हे सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही प्लेलिस्ट बनवा. आता प्लेलिस्ट बनवा म्हणजे काय की तुमच्या चॅनलवरती जे तुम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत, जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचे तुम्ही ते जे प्लेलिस्ट आहे ते तयार करा आणि त्या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओ टाका. ओके, तर ते व्हिडिओ टाका आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमची प्लेलिस्ट बनेल तर काहींना कसं असतं की समजा एखादी प्लेलिस्ट तुमची प्ले केली तर तुमचेच व्हिडिओ त्याच्यामागे यायला लागतात मित्रांनो. तर ते तुमचा पहिला व्हिडिओ आला, दुसरा व्हिडिओ आला तर साहजिकच ते एकामागे एक जास्त व्हिडिओ बघणार आणि तुमचा वॉच टाईम वाढणार. याच्यासाठी पण तुम्हाला प्लेलिस्ट खूप महत्त्वाची आहे वॉच टाईम वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर अजून एक दुसरा टॉपिक आहे की तुम्ही ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ अपलोड करतात त्यावेळेस एंड स्क्रीन टाकायला विसरू नका. एंड स्क्रीन म्हणजे काय, ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ संपतो तर त्यावेळेस बघा 2-3 व्हिडिओ तुमच्या व्हिडिओवरती येतात तर ते दुसऱ्याचे असतात, तर तुम्ही तुमच्या स्वतःचे व्हिडिओ त्याच्यावरती आले पाहिजे असं तुम्ही करा. ओके, म्हणजे थोडक्यात एंड स्क्रीन वापरा. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला बघा हे सर्व करायचे आहे, परंतु तुम्हाला एक टॉपिक पण मी सांगितलं की तुमचा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला दररोज अपलोड करायचा आहे. एखाद्या दिवशी साहजिक आहे नाही वेळ भेटला ठीक आहे, परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ हा अपलोड करायचा आहे. जेवढे जास्त व्हिडिओ अपलोड तेवढा तुमचा वॉच टाईम हा वाढणार आहे. त्यानंतर एक रामबाण उपाय तुम्हाला मी सांगतो याच्यावरती वॉच टाईम वाढण्यासाठी की सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपल्या चॅनलवरती हा लाईव्ह करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही लाईव्ह करा. जास्तीत जास्त तुम्ही तुमचा जो कंटेंट आहे त्याविषयी आपल्या व्ह्युअर्सला सांगा. लाईव्हद्वारे त्यांच्याशी गप्पा मारा. जास्तीत जास्त तुम्ही जर बोलण्याचा प्रयत्न केला लाईव्हवरती साधारणतः 1 तास जरी तुम्ही लाईव्हवरती आलात तर मी सांगतो तुमचा 2 महिन्याच्या आत चॅनल जो आहे तो तुमचा मॉनिटाईज 100% होतो. कारण काय होतं की ज्यावेळेस तुम्ही लाईव्हवरती येतात ना मित्रांनो तर त्यावेळेस तुमच्या लाईव्हवरती खूप लोक येतात आणि त्या लोकांनी जितका वेळ बघितला तर साधारणतः असं गृहीत धरा की तुम्ही जर 1 तासाचा लाईव्ह केला ना तर असं समजायचं खूप जास्त नाही पण 500, 1000, 2000 लोक जरी असले तरी तुमचा साधारणतः 30-40 तास दररोजचा वॉच टाईम वाढतो. आणि जर 5000, 10000च्या वरती लोक असेल तर असं समजा 500-600 असा तास त्याच्यावरती काउंट होऊ शकतो.
तर जास्तीत जास्त तुम्ही लाईव्ह करा. तुमचा वॉच टाईम हा सगळ्यात जास्त लाईव्हनी वाढणार आहे मित्रांनो. त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही लाईव्ह करा. ओके. त्याच्यानंतर बघा, ओल्ड व्हिडिओ आपण विसरून जातो का? आपण जे जुने व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, थोडक्यात 2 महिने पहिले, 5 महिने पहिले असे व्हिडिओ आहेत, त्यांना विसरून जातो. तर त्या व्हिडिओंना तुम्ही प्रमोट करायचं शिका. म्हणजे थोडक्यात काय की ते व्हिडिओ परत तुम्ही शेअर करा लोकांसोबत, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती त्यांच्या लिंक टाका किंवा ते जे आहेत व्हिडिओ ते प्रमोट करत राहा. कारण समोर व्हिडिओ आला की समोरचा क्लिक करून बघतो आणि त्यांनी बघितलं की आपला वॉच टाईम वाढतो. याच्याने तुमचा वॉच टाईम वाढणार आहे. तर असे काही जे टॉपिक आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे मित्रांनो. आणि हे जर तुम्ही फॉलो केले, हे जे टॉपिक तुम्ही फॉलो केले, तर 100% तुमचा वॉच टाईम वाढण्यास मदत होईल मित्रांनो. ओके. तर आजचा हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला होता. खूप लोकांच्या मला कॉमेंट्स होत्या की सर आमचा 1000 सबस्क्रायबर तर झाले, पण काय केलं आमचा वॉच टाईम हा वाढत नाही आहे, किंवा वाढला तरी मागचा वॉच टाईम कमी होऊन जातो. कारण लास्ट 365 दिवसामध्ये जो पहिल्या दिवसाचा वॉच टाईम होता तो कमी होतो आणि शेवटच्या दिवसात हा वाढतो. असं होतं. तर मग आम्ही करायचं काय? तर त्याच्यासाठी मी हा जो व्हिडिओ आहे तो बनवला आहे की जेणेकरून हे जे टॉपिक आहे तुम्ही जर फॉलो केले मित्रांनो, 100% सांगतो की तुमचा चॅनलवरती वॉच टाईम वाढायला 100% मदत होईल. ओके. तर आजचे काही टॉपिक जर तुम्हाला आवडले असेल, टिप्स जर आवडल्या असतील ना मित्रांनो, तर आपल्या ह्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ज्याचं नाव आहे मराठी यूट्यूबर गुरु. आणि याच्यावरती मी नवनवीन टिप्स या यूट्यूब विषयी देत असतो. तर आपल्याला चांगलं वाटलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक कोणता आणायचा ते तुम्ही या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की आपल्याला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे. तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल तर त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा. ओके. काही आपले प्रश्न असतील तरी ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जास्तीत जास्त मी प्रयत्न करेल की तुम्हाला उत्तर देण्याचं. ओके. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.